आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून हिंगोली शहरातून आदिवासी समाज बांधवांचा जे आहे ते मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला। आपण बघतो की मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। मागच्या अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होतं। साखळी उपोषणानंतर रस्ता रोको केला होता आणि आज मोर्चा काढला। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी आमदार संतोष टारफे। नेमक्या काय मागण्या घेऊन आज मैदानात उतरलात? मागच्या 20-21 दिवसापासून आमचे विद्यार्थी उपोषणाला बसले। आम्ही सरकारला निवेदन दिले, रास्ता रोको केला, परंतु सरकारने कोणत्याही प्रतिनिधी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी मग आम्हाला या जागतिक आदिवासी दिना दिवशी मोर्चाचं आयोजन करावं लागलं। खरं तर आज जागतिक आदिवासी दिवस आहे आणि याच दिवशी रस्त्यावर आदिवासी समाज घेऊन तुम्ही उतरला आहात। नेमकी सरकारकडे काय आता प्रमुख मागणी असणार आहे? आमच्या आदिवासीचं खरं म्हणलं तर दुर्दैव आहे। आज खरं म्हणलं तर आदिवासीचा गौरव दिन आहे, परंतु आमच्या कोणत्याही मागण्याकडे सरकार लक्ष देत नाही आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला या रस्त्यावर उतरावं लागेल आणि म्हणून आज हजारोच्या संख्येनं आदिवासी बांधव कोणताही गुणगोळ शासनाचा न घेता आज सर्व रस्त्यावर उतरले आहे। बरं, खरं तर तुम्ही मागच्या 20 दिवसापासून विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण सुरू आहे। त्या साखळी उपोषणामध्ये विविध आंदोलन केले आहेत, त्या आंदोलनाला यश आलं नाही का? आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं आहे, शासनाद्वारे मांडलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही कळवलेलं आहे, परंतु कोणीही दखल घ्यायला तयार नाही। आजच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढची दिशा आंदोलनाची काय असणार आहे? आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आणखीन बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा करणार आहोत। इथे हे हिंगोली आमची सुरुवात आहे, हे केंद्रबिंदू आहे आणि इथून एकदा चिंगारी पेटली तर ही काही विजणार नाही। खरं तर आंदोलन हे जे आहे ते विद्यार्थ्यांचं होतं, मात्र या आंदोलनामध्ये महिला पुरुषासह आदिवासी समाजाच्या पारंपरिक वेशामध्ये सगळा आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आदिवासी जी संस्कृती आहे, आदिवासी जे संस्कृती आम्हाला जतन करायची, त्यानुसार आम्ही आज या मोर्चामध्ये आयोजन केलं। त्यानुसार आमचे ग्रामीण भागातले लोक असतील, महिला असतील, सर्व इथं सहभागी झालेले आहेत। निश्चितच कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार होते संतोष टारफे। आपण बघतो की आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने जे आहे ते या ठिकाणी मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चामध्ये जे आहे ते मोर्चेकरांनी विविध मागण्या मांडल्या आहेत। आमच्या मागण्या आता पूर्ण जर नाही झाल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।